या 5 प्रकारचा चहा घ्या आणि निरोगी राहा। आजच्या व्हिडिओत पाहूया आपण हेल्दी हर्बल टी। तुम्ही रोज चहा पिता, पण जर हाच चहा तुमच्या आरोग्यासाठी औषधासारखा काम करू लागला तर? आज आपण जाणून घेणार आहोत असे 5 प्रकारचे चहा जे योग्य पद्धतीने घेतल्यास पचन, रोगप्रतिकार शक्ती, वजन नियंत्रण आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। त्यातला पहिला आहे आलं तुळशीचा चहा। आलं आणि तुळस हे दोन्ही आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। त्याचे फायदे म्हणजे सर्दी, खोकला आणि घसा दुखणे कमी होण्यास मदत होते, पचन सुधारतं, रोगप्रतिकार शक्तीला आधार मिळतो, शरीरातील कफ कमी करण्यास मदत होते। कसा बनवायचा तर पाण्यात 4 ते 5 तुळशीची पाने आणि थोडं ठेचलेलं आलं उकळा आणि ते गाळून प्या। हवे असल्यास थोडा गूळ घालू शकता। दुसरा आहे दालचिनीचा चहा। दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यास मदत होते, पचन सुधारतं, शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं, थंडीच्या दिवसात शरीराला ऊब मिळते। दालचिनीचे प्रमाण जास्त ठेवू नका, दिवसातून 1 कप पुरेसा आहे। तिसरा आहे ग्रीन टी। ग्रीन टी हा आजकाल खूप लोकप्रिय आहे। त्याचे फायदे अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे, वजन नियंत्रणासाठी मदत होऊ शकते, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला आहे, तसेच शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतं। कधी घ्यावा ग्रीन टी तर जेवणानंतर लगेच न घेता जेवणानंतर किमान 1 ते 2 तासांनी घ्या। चौथा आहे बडीशेपचा चहा। जेवणानंतर पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होत असेल तर हा चहा उपयोगी ठरू शकतो। याचे फायदे म्हणजे अपचन कमी होण्यास मदत, गॅस आणि पोटफुगी कमी होऊ शकते, तोंडाला ताजेपणा मिळतो, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत करते। कसा बनवायचा तर 1 चमचा बडीशेप पाण्यात उकळून गाळून घ्या। 5वा चहा आहे हळदीचा चहा। हळद म्हणजे नैसर्गिक आरोग्यवर्धक मसाला। त्याने शरीरातील सूज कमी करण्यास मदत, सांधेदुखीत सहाय्यक आहे, रोगप्रतिकार शक्तीला आधार मिळतो, तसेच त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। यामध्ये चिमूटभर काळी मिरी घातल्यास हळदीतील कर्क्युमिनचे शोषण अधिक चांगले होण्यास मदत होते। एक महत्त्वाची सूचना अशी आहे की रिकाम्या पोटी प्रत्येक चहा सर्वांनाच योग्य असेल असे नाही। दिवसातून 1 ते 2 वेळा हर्बल टी पुरेसा आहे। जास्त साखर टाळा। गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच चहाचे सेवन करावे। हर्बल टी हा संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा पर्याय नाही, तर पूरक भाग आहे। मित्रांनो, रोजचा चहा जर योग्य प्रकारे निवडला तर तो फक्त सवय राहत नाही, तर तो आरोग्याचीही काळजी घेऊ शकतो। मात्र कोणताही चहा अतिप्रमाणात आणि आपल्या प्रकृतीनुसार घेणे आवश्यक आहे। अशाच आयुर्वेद आणि आरोग्यविषयक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला यापैकी कोणता चहा सर्वात जास्त आवडतो। धन्यवाद।